छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये आमच्या राज फाउंडेशन शिवजन्मभूमी या संस्थेच्या माध्यमातून गेली 2 ते 3 वर्षापासून गोरगरीब सर्वसामान्य लोक की ज्यांना डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला जो 20 ते 30 हजार रुपये खर्च येतो, परंतु आमच्या फाउंडेशनच्या वतीनं समाजातील काही सेवा संस्था आहेत या सर्वांच्या माध्यमातून आणि सहकार्यानं आम्ही जुन्नरमधून आत्तापर्यंत 980 रुग्णांना यापूर्वी देसाई हॉस्पिटल पुणे या ठिकाणी नेऊन सर्वांचं ऑपरेशन अत्यंत यशस्वीरित्या करून या ठिकाणी आणून सोडलेलं आहे आणि आज आम्ही पुन्हा 29 रुग्णांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे। म्हणजे आज आजपर्यंत हजारो रुग्णांचे ऑपरेशन आज आकडा आमचा पूर्ण होणार आहे। भावना मनात कशी आली नक्की? आम्ही सोशल काम गेली 15 ते 20 वर्षापासून करत असताना गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी या समजून घेत आहोत। या करत असताना यापूर्वीही बऱ्याचशा रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन असो किंवा बऱ्याचशा गोष्टी कोरोना काळामध्ये आमचं खूप मोठं काम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यातूनच आम्हाला गोरगरीब लोक आमच्याकडे आल्यानंतर त्यांची खरी अडचण ओळखून आम्ही ही सेवा सुरू केली आणि आज यशस्वीरित्या हजारो रुग्ण या ठिकाणी झालेले आहेत। आज किती रुग्ण चाललेत? आज 29 रुग्ण कुठे जाणार आहेत? देसाई हॉस्पिटल पुणे हडपसर या ठिकाणी 29 रुग्ण आज जाणार आहेत। उद्या सकाळी त्यांचे ऑपरेशन होतील आणि परवा सकाळी हे सर्व रुग्ण या ठिकाणी व्यवस्थितपणे येतील। जाणं येणं सगळं सर्व मोफत आहे, जाणं येणं राहणं खाणं सर्व मोफत आहे आणि यापूर्वी हे सुद्धा पेशंट म्हणून गेलेलं आहे। तुमचा काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टीतनं? आमचा अनुभव असा आहे का आमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आता आणि तिथे आम्हाला सगळी सुविधा मिळालेली आहे आणि जाण्या येण्यासाठी सर्व सुविधा पण दिलेल्या आहेत। तर परत घरपोच आणून सोडतात, व्यवस्थित ऑपरेशन होते, सगळं योग्य झालेलं आहे। तुमचं नाव काय? अर्जुन बबन राऊत, कुठं राहिला? बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। काय सांगाल राज फाउंडेशनच्या कामाबद्दल? काय सांगाल? एकदम चांगलं काम आहे, राज फाउंडेशनचं काम 1 नंबरमध्ये आहे। सगळ्यांना गोरगरिबांना ते पाठवतात, सगळ्यांना विचारपूस करतात, सगळ्यांना व्यवस्थितपणे पाठवतात, सगळं व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन पण करतात अगोदर आणि सगळ्यांना सोडतात पण व्यवस्थित।